किती खर्चामध्ये सुरुवात होते किंवा एक टँक बनवण्यासाठी साधारण किती खर्च येतो? सर्वसाधारण आपल्याला जेव्हा नवीन प्रोजेक्ट करायचा असतो त्यावेळी आपल्याला कमीत कमी 15 बाय 15ची जागा लागते. त्या 15 बाय 15च्या जागेमध्ये आपण 10,000 लिटरची टाकी आपण उभा करू शकतो आणि या 10,000 लिटरच्या टाकीमध्ये आपण सहज 500 ते 1000 शिंपले आपण सोडू शकतो. अगदी अगदी कमी खर्चामध्ये, कमी भांडवलामध्ये, कमी जागेमध्ये हा व्यवसाय चालू होऊ शकतो. नक्कीच. एकंदरीत पार्ट टाइम आहे की फुल टाइम आहे, काय सांगाल याबद्दल? नाही, काही जास्त काम नाही आहे. फक्त सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास आपल्याला याला थोडीशी बघणं गरजेचं आहे. एवढ्या वेळामध्ये आपण पार्ट टाइमली काम करू शकतो अगदी चांगल्या प्रकारे. शिंपल्यांची निवड सुरुवातीला कशी केलात किंवा कुठून आणलात सुरुवातीला शिंपले? कसं असतं की शिंपल्यांच्या गोड्या पाण्यामध्ये एकूण 52 प्रजाती आहेत शिंपल्यांच्या आणि या 52 प्रजातीमधल्या एकूण 3च प्रजाती हे शिंपल्यांचे मोती उत्पादन चांगल्या प्रकारे देऊ शकतात. याच्यातल्या प्रमुख जाती ज्या आहेत लॅमनिडिस मार्जिनालिस, लॅमनिडिस कोरियानस आणि पेरिशिया कोरुगाटा, या ज्या शिंपल्या आहेत हे आपल्या नदी तलावामध्ये आपल्या आसपास मिळतात, पण ते ओळखून आणावे लागतात. त्याच्या जातीचे विशेष कशी ओळखावी जात किंवा काय, या गोष्टीचा अभ्यास आहे आणि या अभ्यासानंतर आपण ती जात घरी आणतो. घरी आणल्यानंतर ज्याला आपण अक्लमटायझेशन म्हणतो, म्हणजे आपण त्यांना सेट करतो. आपण त्या शिंपल्यांना ते सेट करण्यासाठी आपल्याला 5 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला तो सेट करावा लागतो आणि त्याच्यानंतर सेट केल्यानंतर आपण त्यांचं ऑपरेटिंग करतो. ऑपरेटिंग म्हणजे काय असतं की एक परकीय कण, जर मगाशी अगोदर सांगितलं तुम्हाला की जो परकीय कण आतमध्ये आपण सोडणार आहे किंवा ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, मोतीबीज म्हणतो, असं मोतीबीज आपण त्या शिंपल्याच्या शरीरामध्ये आपण सोडणार आहे आणि ते सोडल्यानंतर शिंपल्याच्या शरीरामध्ये त्याला जळजळ होते, एक विशिष्ट प्रकारे जळजळ होते आणि ही जळजळ झाल्यानंतर तो शिंपला काय करतो, आपल्या शरीरातून कॅल्शियम कार्बोनेट सिक्रेट करतो आणि हा कॅल्शियम कार्बोनेट जे सिक्रेट करतो तो आपला मोती. तर अशा प्रकारे जळजळ झाल्यानंतर त्याला 5 दिवस आम्हाला अँटीबायोटिक मध्ये ठेवावं लागतं आणि 5 दिवसाच्या अँटीबायोटिकच्या कोर्स नंतर आपण त्यांना मेन तलावामध्ये, जिथे आपण ही टाकी बघतो या तलावामध्ये आपण त्यांना ठेवतो 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष या अंतरानं. अशा प्रकारे ही प्रोसेस असते. या पद्धतीमध्ये या दरम्यान आपल्याला त्यांना खाद्याचं व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन बघावं लागतं.